SC24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अहिल्यानगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती 2 प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये असलेल्या राहुरी शहराची खराब रस्त्यांमुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे। याचा सौरसूतक विद्यमान आमदारांना आहे ना माजी आमदारांना आहे। अहिल्यानगर मनमाड राज्यमार्ग खड्डेमय झालाय, त्यामुळे त्यांना अनेक बळी घेतले आहेत। खराब रस्त्यांचा फटका सामान्य जनतेला बसत आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानं शहरामधील हातावरती पोट असणाऱ्यांची अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात काढणारे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे अडीअडचणी जनतेला भेटायला तयार नाही। त्यांनी अद्यापही धनदागण्यांची अतिक्रमणं काढली नाहीयेत। खराब रस्त्यासंदर्भात ते काहीच बोलायला तयार नाहीयेत। राहुरी शहरामधनं राहुरी महाविद्यालय, येवले आखाडा रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे। अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील रहदारी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ही गोष्ट विचारात घेता राहुरीवरनं राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवराला जाणारा हा रस्ता पर्यायी मानला जातो। राहुरी शहरामधील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसाठी शहरामधनं पाईपलाईनद्वारे पाणी नेलं आहे। बऱ्याचदा या पाईपलाईनमध्ये होणाऱ्या गळतीमुळे रस्ता खराब होतो। आता तर भुयारी गटार योजनेचं काम हे भर पावसाळ्यामध्ये अगदी धीम्या गतीनं सुरू आहे। त्यामुळे रोटरी ब्लड बँकेपासून काही अंतरापर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे राहुरी शहरामधील वसाहती, महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी, रुग्णालयामध्ये येणारे आजारी माणसं यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। खराब रस्त्यांमुळे या भागामधील दुकानदारांचे धंदे देखील बंद होण्याची वेळ आली आहे। याबाबत प्रशासनानं तात्काळ रस्त्याचं काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। रस्त्याचं काम असं करायचं, रस्ता जायला नाही, गिरेक नाही, काही नाही, त्याचं कसं काय करायचं सांगा तुम्ही। जवळजवळ 8-10 दिवस झाले रस्त्याचे काम एकदम बंद झालेले, चालू झालेलं आहे। ते 2 वर्ष झाले का तर असं ते 8 दिवस झाले का परत बंद पडतो, परत जायचं। काही जणांचं पाय प्यायचं झाले, काहींचं दुखापत झालेली, काहींचे सगळे हे झालेले। काय करायचं, काय करू तुम्ही सांग। कोणाला म्हणायला लावतो, कोणी नुसतं लक्ष देतं, हा येत नाही, देऊन जातात। कोणी म्हणतो पाण्याचा प्रश्न राहिला, कोणी म्हणतं असं झालं, पाईपलाईन गेलेल्या सगळ्या झालेल्या, तिचं काही समजा नाही बी। पाण्याचा डबकट आहेच, त्याचं काही हेच होऊन नाही राहिलेलं। आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं काही नाही, आम्हाला रस्ता क्लिअर करून द्या, आम्हाला गिऱ्हाईकाची मतलब, बाकी काय आम्हाला काही रस्ता चांगला असला गिऱ्हाईक येतं। गिऱ्हाईक 15 दिवस झाले गिऱ्हाईक आमचे बंद झालेले, अजिबात गिऱ्हाईकी नाही, काहीच नाही। लोकांची द्यायचे कसे, काय करायचं कसं? त्यावेळेस आम्ही ईद आंदोलन केलं, न्यूजला बातमी आली, त्याच्यानंतर या असं खोडेलपणा झाल्यावानी झाल्यासारखं वाटू राहिलं किंवा जे त्यांनी इथून खांदायला सुरुवात केली तिथपर्यंत खांदलं। टप्प्याटप्प्याने केलं असतं तर आम्हाला बी रस्ते राहिले असते। आज आम्ही रस्त्याची जी विचारणा केली ते नुसते म्हणते याची पाईपलाईन फुटली, त्याची पाईपलाईन फुटली। आता इतकं घाणीचं साम्राज्य झाल्यावानी झालं आहे की आजार जर पसरलं तर काय करणार आहे त्यांना? आता थोडं जर त्यांनी आवरलं, आम्ही आता 8 दिवसापासून सांगू राहिलो त्यांना की जिथपर्यंत क्लिअर झालेलं आहे तिथपर्यंत मुरुम टाकून रस्ता करून द्या। ते रस्ते करून देत नाही, काहीच करून देत नाही। आम्ही व्यावसायिकांनी काय करायचं? इकडं व्यावसायिक आहे, आम्ही पोट भरलं पाहिजे। वरतून पाऊस येतो, रस्ते इकडे यायला गिऱ्हाईकाला जागा नाही राहिली, काही नाही। एखादं पेशंट आलं, इकडच्या गाड्या निघत नाही, 4 व्हीलर। मागच्या वेळेस इथे 2 पेशंट होते, त्यांना सांगितलं आम्हाला रस्ता करून द्या। आज करतो केलं त्यांनी। 2 पेशंट रिक्षा करून शेवट त्यांना इथून पायी न्यावं लागलं। इतके गैरसोय कुठंच नसेल।
बरं ही गैरसोय आजच नाही आहे, काही वर्षापासून आता इथं चालूच आहे. कधी यांचे पाईपलाईन फुटते, कधी त्यांचे पाईपलाईन फुटते. रस्त्याचं डांबरीकरण करायला 5 वर्षापासून आम्ही ओरडतो. 5 वर्षापासून खडीकरण तरी करून द्या, आम्हाला व्यवस्थित करून द्या. कुठल्याच प्रकारचं लक्ष घालत नाही. नेमकं काय चालू आहे रस्त्याच्या बाबतीत आम्हालाच समजा. नाही, तुमच्या मागणी काय आहे आता? किती दिवसात झाला पाहिजे? हा रस्ता कमीत कमी 4 दिवसात तरी झाला पाहिजे पूर्ण. आता काय राहिलेलं बी नाही, त्यांनी तिथपर्यंत खांदून तिथं पार ब्लॉक करून ठेवलेलं आहे पूर्ण. आता 4 दिवसात त्यांनी निदान रस्ता तरी पूर्ण करून द्यायला पाहिजे. खडीकरण लोकांना येण्याचं, गाड्या जरी गेल्या वेगेला आम्हाला बी व्यवसाय चालू होईल. सर्व नागरिकांचं येण्या जाण्याचा प्रश्न मिटून जाईल. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.